नमस्कार. आजचा विषय आहे झेंडा रोविला मराठी नामाचा. काल एक खूप महत्त्वाची मराठीच्या संबंधात मराठी भाषा साहित्य संस्कृती मराठी भाषिक समाज महाराष्ट्र या संबंधामध्ये खूप महत्त्वाची एक घटना घडलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतं, ही मराठी भाषिक समाजासाठी आता एक सांस्कृतिक घटना असते, दरवर्षी घडणारी, आणि तिच्या भोवती मराठीतलं जे साहित्य विश्व आहे ते वर्षभर घोटाळत असतं. संमेलनांवरती अनेकदा बोलून लिहून झालेलं आहे. संमेलन ही गेल्या 30 वर्षातली महाराष्ट्रातली एक अशी संस्कृती झालेली आहे की जिचं गांभीर्य सुटत जातं आणि गर्दीकडे ते झुकत जातं. मुळात हा व्यवहार गर्दीचा नाही आहे, हे वारंवार लक्षात आणून द्यावं लागतं. हा दर्दींचा व्यवहार आहे. साहित्य, कला, अभिरुची, भाषा हा सगळ्यांचा व्यवहार आहे. साहित्य हा भाषेचा फक्त 10% व्यवहार आहे. पण झालं असं आहे की आपल्या सगळ्या विभागीय साहित्य संस्था, सरकारच्या सगळ्या भाषा साहित्य संस्कृती संस्था मंडळ, आमचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या घटना वेगळंच सांगतात आणि प्रत्यक्ष काम त्या घटनेतलं वर्षानुवर्ष 5 ते 10% होत नाही. हे मी वारंवार बोललो आहे, लिहिलं आहे. आणि आम्हाला जेव्हा जिथे संधी मिळाली तेव्हा ती टक्केवारी कामाची वाढूनही दाखवलेली आहे. मुद्दा इच्छाशक्तीचा आहे. ते शासनाच्या संस्था असोत की आमच्या विभागीय साहित्य संस्था असोत की त्यांचं महामंडळ असो, आम्ही सगळे केवळ साहित्य केंद्रीय आहोत. आम्ही अद्यापही भाषा केंद्रीय झालेलो नाही. आपलं शिक्षणही भाषा केंद्रीय नाही, तेही साहित्य केंद्रीच आहे. त्यामुळे भाषेचं केवळ आणि केवळ साहित्य केंद्रीय, साहित्य रूप, वाङ्मय रूप म्हणजे काहीतरी सर्वश्रेष्ठ भाषिक रूप असा एक मराठी भाषिक समाज, हा मराठी भाषिक नाही, जवळजवळ सगळ्याच भाषांमध्ये स्थिती सारखीच आहे. हिंदीतही काही भाषा नाही शिकवली जात, साहित्य शिकवलं जातं. इंग्रजीतही काय शिकवतात? भाषा कुठे शिकवतात? इंग्रजी साहित्य शिकवतात. त्यामुळे अद्यापही जगाचा भाषा साहित्य संस्कृतीचा जो व्यवहार आहे केवळ साहित्य केंद्रीय आहे. आणि 10% व्यवहार असलेल्या भाषिक रूपाचा 90% भाषिक समाजावर संस्कार घडवणं ही त्याची निष्पत्ती होते. त्याचा परिणाम असा होतो की शासनापासून तर आमच्या संस्थांपर्यंत आम्ही भाषा केंद्रीय होतच नसल्यामुळे, भाषा विज्ञान केंद्रीय होत नसल्यामुळे, भाषेचा सामाजिक अंगाने, भाषा वैज्ञानिक अंगाने विचारच करायचं सतत टाळत असल्यामुळे, कारण त्याच्यात आमचे हितसंबंध गुंतले आहेत. आमच्या भाषेचं रूप, आमचं वाङ्मयीन रूप, साहित्य आणि साहित्य केंद्रित्व आमचं, आणि त्याच्यात आमचे काही लाभ आहेत. त्यामुळे त्याच्या बाहेर ना आम्ही पडायला तयार आहे, ना शिक्षण व्यवस्था पडायला तयार आहे, ना शासन पडायला तयार आहे. आमच्यासारखे 4-2 अपवाद त्याच्यावर वारंवार तेच ते बोलत राहतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की सगळ्यांचं काम अतिशय सुकर होतं. ते सुद्धा अतिशय व्यवस्थित दुर्लक्ष करत असतात निष्ठेने. आम्ही जितक्या निष्ठेने बोलत असतो. मुद्दा असा आहे, हा झाला एक भाग. पण साहित्याचं, वाङ्मय रूपाचं स्वतःचं एक महत्त्व आहे. संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे. संस्कृतीचं वहन साहित्याने केलेलं आहे. भाषेने अधिक केलं आहे साहित्यापेक्षा. पण 10% व्यवहारांनी सुद्धा 90% वहन केल्याचा संस्कार संस्कृतीवरती सगळ्याच जगामध्ये आहे. भाषेच्या गेल्या 100 वर्षापासून खरं म्हणजे आपली भारतीयांची भाषा वैज्ञानिक जाण, भाषा अध्ययन, भाषेबद्दलची समज ही अत्यंत प्रगत होती.
ज्या आधुनिक भाषा विज्ञानाच्या निमित्ताने ती आधुनिक भाषा वैज्ञानिकांनी ती आपल्यापासून घेतली, भारतीयांपासून घेतली, ध्वनी सिद्धांतातून घेतली, ती आपल्या स्फोट सिद्धांतातून घेतली, ती भर्तृहृदयकडून घेतली, पाणिनीकडून घेतली. पण गेल्या 1200 वर्षाच्या गुलामगिरीमुळे या देशाच्या आपण स्वतः सगळे जे विसरलो होतो ते आता पाश्चात्यांच्या मार्फत आपण इंग्रजीतून ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. कारण आपण आपल्या मूळ संस्कृतीशी, भाषांशी, विद्यांशी, परंपरांशी आपलं नातं तोडून टाकूनही फार गर्वाने आपण सांगतो की आम्ही अमुक आहोत, तमुक आहोत. काय सांगतो? भारतीय आहोत असं नाही सांगत गर्वाने. आपल्या धर्माचं अस्तित्व काय आहे ते सांगतो. त्याचंही आपल्याला काही पुरेशी म्हणजे काही जाणत नसते. पुरेशी कशाला, किंचितही जाण नसते. हा सगळा असा आपला जो वरवरचा व्यवहार आहे. त्यामुळे जीवनातलं, भाषेतलं, अर्थाचं गांभीर्य जे आशयाचं ते आपण गमावून बसतो. याच्याकडे जरा लक्ष देऊन कधीतरी बघण्याची गरज आहे. पण साहित्य हा सुद्धा भाषेचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्वाधिक नव्हे, एक. पण कारण काय? त्याचं महत्त्व काय एवढं? कारण ती एक सृजनात्मक कला आहे, सर्जनशील कला आहे, निर्मितीक्षम कला आहे, संवेदना जपणारी कला आहे. मानवी अस्तित्वाच्या आकलनाचे वेगवेगळे आयाम साहित्य रूपातून व्यक्त करण्याची कला आहे, शब्दातून व्यक्त करण्याची कला आहे. कारागिरी देखील आहे. कला आणि कारागिरी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या कधीच करता येत नसतात. आणि मानवी बुद्धीला असलेली कल्पकता, सृजनशीलता, निर्मिती क्षमता, संवेदन क्षमता, संवादशीलता हे सगळं टिकवून धरण्याचं साहित्य संस्कार हे मोठं साधन आहे. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कोणाचं कारणच नाही. दुर्दैवाने आपल्या समीक्षा फार तोकड्या आहेत, फारच तोकड्या आहेत, अतिशय तोकड्या आहेत. म्हणजे त्या असून नसून सारख्या आहेत. त्यांचं समीक्षकांचं आणि समीक्षेचं एकूणच भाषा व्यवहाराचं म्हणजे भारतीय भाषा सिद्धांतांचं सुद्धा आकलन जे आहे ते फार तोकलं आहे. आणि आपण पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्थेचे आणि त्या अभिरुचीने संस्कारित असलेली आपली साहित्यविषयक सुद्धा जाणे आजचे या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या 100 वर्षात आधुनिक भाषा विज्ञानाने जे काही संस्कृती विज्ञानापर्यंत प्रगती केली, चिन्हविज्ञानाच्या मार्फत, अर्थविज्ञानाच्या मार्फत, ध्वनिशास्त्राच्या मार्फत, ती आपल्या शिक्षणक्रमाचा, अभ्यासक्रमाचा भागच नसल्यामुळे आणि सामाजिक भाषा विज्ञानाच्या अंगाने विचार करण्याची त्यामुळे गरजच नसल्यामुळे, मुळात समाजाचाच फारसा विचार गांभीर्याने करण्याची गरज फार मर्यादित लोकांना असल्यामुळे या साहित्याच्या संस्थांच्या संमेलनांना काय प्राप्त होतं? उत्सवी स्वरूप, व्यासपीठीय स्वरूप. आणि गेल्या 30 वर्षात तर ते त्याचा अतिरेक झालेला आहे. आणि आमच्या संमेलनाचं प्रारूप घेऊन मराठीमध्ये शेकडो संमेलनं, म्हणजे वर्षात 365 दिवस आणि 480 संमेलनं अशी स्थिती आहे, जन्माला आली. त्यांनी काही वेगळं घडवलं का? एक विद्रोही साहित्य संमेलनचं घडवलं 17-18 वर्ष चाललेलं, ज्यांनी आपली स्वतःची वेगळी मुद्रा संमेलन संस्कृतीमध्ये ठसठशीतपणे गांभीर्याने उभी केली. कारण ते बहुजन केंद्रीय आहे, ते उच्चवर्णीय केंद्र नाही आहे. त्यामुळे त्यांचं आकलनच वेगळं आहे सगळ्या व्यवहारांचं. ते असे काही अपवाद सोडले ज्याच्यामध्ये सातत्य आहे. बाकी असा सातत्यपूर्ण दुसरा प्रयोग संमेलनांच्या संस्कृतीमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाशिवाय नाही आहे. आणि आता त्यांनी चांगलं 17-18 वर्षामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व संमेलनांच्या संस्कृतीवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवलेली आहे. पण तथाकथित मुख्य प्रवाही आमचं जे साहित्य संमेलन आहे आणि आमची विभागीय साहित्य संस्थांची साहित्य संमेलन आहेत,
दरवर्षी होणारी. दरवर्षी होतातच असंही नाही आहे. 2-2, 3-3 वर्ष ती झाली नाही तरी कोणाला काही फारसा फरक पडत नाही. आणि ते दरवर्षी झालंच पाहिजे संमेलनाची गरजही नाही. पण आपण साहित्य केंद्री, नंतर संमेलन केंद्री गेल्या 30 वर्षात जे झालो आहोत, आमचं पावलावर पाऊल टाकून आता शासनसुद्धा आपला भाषा व्यवहार संमेलन केंद्री करत आहे. 2 विश्व मराठी संमेलनं 6 दिवसात 20 कोटी रुपये खर्चाची तो विक्रम सरकारने करून दाखवला. आता 3रं होईल या जानेवारीत. आमच्यापासून काय शिकायचं हे शासन शिकायला तयार नाही. आमच्यापासून काय शिकायचं नाही हे शासन शिकायला तयार आहे. गर्दी हा आपला निकष व्हायला लागला आहे. महामंडळाने सुद्धा जेव्हा अंमळनेरच्या संमेलनानंतर एका सभेमध्ये असं बोलल्या गेल्याचं वृत्त आलं, तेव्हा आम्ही पत्र लिहून त्याला विरोधही केला, आमची भूमिकाही मांडली की हा गर्दीचा व्यवहार नाही आहे, दर्दींचा व्यवहार आहे. डोंबिवलीच्या संमेलनाचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सूत्रच गर्दीकडून दर्दीकडे होतं. का होतं? वारंवार गर्दीकडे वळणारा हा जो गंभीर व्यवहार आहे, याला पुन्हा पुन्हा दर्दींकडे, अभिरुचीकडे, अभिरुची संपन्नतेकडे, अभिव्यक्तीच्या प्राधान्याकडे वळवावं लागतं. ते एकदा करून होत नाही, पुन्हा पुन्हा करावं लागतं, कारण हा सामाजिक व्यवहार आहे. पण मराठीमध्ये संमेलन ही आता एक संस्कृती, जसा गणेशोत्सव आहे, दिवाळी अंक आहेत, तशी ही आता एक सांस्कृतिक गरज आहे. काहींची राजकीय गरज आहे, काहींच्या अर्थकारणाची गरज आहे, काहींच्या आपलं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या व्यासपीठांची गरज आहे, काहींची सत्ता स्थानावरच्या लोकांना निमंत्रित करून त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यामार्फत काही लाभ करून घेण्याचा एक साधन म्हणून संमेलनांकडे पाहण्याची, अशा संमेलन संस्कृतीचे खूप वेगवेगळे आयाम झालेले आहेत आता तयार. ती सुद्धा गर्दी कमी करण्यासाठी आम्ही 2016ला नियम केले होते. पुढे ते पाळले जातातच असं नाही. इच्छाशक्ती ज्यांची असते ते पाळतात. अशा खूप गोष्टी आहेत, पण सध्या आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही आहे. झेंडा कोणता रोवला? काल झेंडा रोवला तो मराठी भाषिकांचं एक राज्य संयुक्त महाराष्ट्र 1 मे 1960 साली चळवळीतून निर्माण झाल्यानंतर आज 63 वर्ष झालं, 64 वर्ष सुरू आहे. या 63.5 वर्षात मराठीचं अखिल भारतीय संमेलन आम्ही कुठून कुठे घेऊन चाललेलो आहोत. आम्ही ग्रामीण तालुका पातळीपासून आता ती नगर महानगर केंद्री करत चाललो आहोत. कशासाठी? गर्दी पाहिजे आम्हाला. कारण जे राजकारणी येतात, जे आम्हाला पैसे देतात, त्यांना गर्दी हवी असते. गर्दी ही राजकारणाची गरज आहे, हो, आमची नाही. रानड्यांनी काय गर्दीचं संमेलन सुरू केलं होतं काय? ग्रंथकारांचं एका सभागृहातलं संमेलन होतं. अधिवेशन होती ती, संमेलन नव्हतं ते, उत्सव नव्हता तो, अधिवेशन होतं. त्याचं रूपांतर पुढे संमेलन संस्कृतीत झालं, संमेलनात झालं. मग त्याचं अर्थकारण बदलत गेलं, महामंडळाच्या त्या आवाक्याबाहेर जात गेलं. मग त्याला पैशाचा पुरवठा करणाऱ्या धनवंतांची, सत्तावंतांची गरज भासत गेली. आणि मग ते त्यांच्या ताब्यात, इतकं ताब्यात गेलं की एक बातमी काल अशी आली आहे की मुंबईला ज्यांनी संमेलन मागितलं त्यांनी स्थळ निवड समितीच्या सभेच्या वेळेला असं म्हटल्याचं वृत्त आलेलं आहे. खरं खोटं ते देणाऱ्यांनी बघत राहावं की ज्यांनी संमेलन मागितलं त्यांच्या वतीने संमेलन मागतानाच त्यांची निवड व्हायच्या आधीच हे सांगून टाकलं की आम्ही म्हणू तो अध्यक्ष होणार असेल तर आम्ही संमेलन घेऊ. निमंत्रण कशाला देता तुम्ही? काय तुम्हाला महामंडळाची घटना, नियम काही माहिती आहे, मान्य आहे? जर मान्य नसेल तर कशाला घेता महामंडळाचं संमेलन? आम्हाला डिक्टेट करायला, आदेश द्यायला, राज्यकर्त्यांचे आदेश पाळायला बसलो आहोत का आम्ही? आधी तुम्ही आमच्या नियमाप्रमाणे चालणाऱ्या व्यवहारामध्ये गेले काही वर्ष हा अध्यक्ष पाहिजे तो अध्यक्ष पाहिजे तरच पैसे देऊ असे हस्तक्षेप केल्याच्या बातम्या येऊन गेल्या. तुम्ही पैसे देता म्हणजे काय उपकार करता का? आमचेच पैसे आम्हाला देता ना तुमच्यामार्फत, की तुमच्या घरातले देता, खिशातले देता? आमचाच पैसा आम्हालाच देणार, आम्हालाच आदेश देणार तुम्ही म्हणाल तसं आम्ही करणार. कशासाठी?
हा तुमचा व्यवहार नाही आहे, हे का राजकारणाचं क्षेत्र नाही आहे. आणि चांगलं झालं महामंडळाने या कारणासाठीचं संमेलन नाकारलं असेल मुंबईचं, तर महामंडळ अभिनंदनाला पात्र आहे. मुद्दा असा आहे, तुम्ही कोण सांगणार आहे हो आम्हाला अध्यक्ष आम्ही कोणाला करायचं? आमचा जो घटना आहे, आमचे नियम आहे, आणि आता आम्ही सन्मानाने निवड करण्यासाठी निवडणूकसुद्धा रद्द केलेली आहे. तुमचे आदेश ऐकायचे आम्ही, की आमची घटना पाहिजे, नियम पाहिजे संमेलनाचे? त्यामुळे महामंडळाची ही भूमिका असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. आणि ते नाकारून आता बातमीमध्ये असं म्हटलं आहे की महामंडळाला गर्दी होईल, इथे संमेलनं घ्यायची असल्यामुळे दिल्ली आणि मुंबई या महानगरापैकी दिल्ली निवडण्यात आलं, आणि इचलकरंजी छोटं गाव असल्यामुळे नाकारण्यात आलं. आम्हाला असं वाटत नाही. इचलकरंजीने पु ल देशपांडेंच्या अध्यक्षतेखालचं अप्रतिम संमेलन घेऊन दाखवलं, आणि अजूनही ते अतिशय सांस्कृतिक गाव आहे. त्यांच्या नगरपालिकेची नगर परिषदेचं जे बजेट आहे ना, सांस्कृतिक बजेट 3 कोटी रुपयाचं असतं. म्हणजे गाव किती सांस्कृतिक असेल. हे उदाहरण याकरता देतो आहे की गावं छोटी आहेत म्हणून ती असांस्कृतिक नाही. तिथे गर्दीचा काय निकष आहे? किती गर्दी पाहिजे तुम्हाला? 5,000, 10,000, 15,000, 20,000, 50,000? उद्या तुम्ही 1 लाख, 2 लाख, 5 लाखाचे निकष ठेवाल का? गर्दी हा निकष नाही असू शकत. संमेलनाची गुणवत्ता, दर्जा, विषयांचं गांभीर्य, दिशादर्शकता ही निकष असू शकतात संमेलनाची, आणि तीच असायला हवी आहेत. आणि त्याचा आग्रह आमच्यासारखे लोक सतत धरणारच आहेत. कोणाला रुचो न रुचो, हे काही कोणाचा व्यक्तिगत किंवा कोणता काही संस्थात्मक विरोध नाही आहे, भूमिकांचा भाग आहे. गर्दी हा निकष आत्मघातकीपणाचा आहे साहित्य संस्थांच्या, संमेलनाच्या, संमेलन संस्कृतीच्या, साहित्य व्यवहाराच्या. त्यामुळे त्याला विरोध हा आम्ही नेहमीच करणार, आमच्यासारखे लोक. मुद्दा तोही नाही आहे. आजचा मुद्दा असा आहे, हा झेंडा कशाचा रोवला आणि कुठे रोवला? 63.5 वर्षात हे राज्य निर्माण झाल्यापासून या अशा नको त्या निकषांमुळे, राजकारणी पाहिजेत, पैसा पाहिजे, गर्दी पाहिजे, गर्दीची ठिकाणं पाहिजे, ग्रंथ प्रदर्शनाची, ग्रंथ विक्री, जिथे ग्रंथ प्रदर्शन भरवणं काम आहे का महामंडळाचं? व्यवसाय करून देणं ग्रंथ व्यावसायिकांचं, याच्यासाठी नाही जन्माला आलं महामंडळ. त्यांच्या स्वतंत्र संघटना आहेत, त्यांनी भरवावीत ना स्वतंत्र संमेलनं, करावं धंदा, जागा मागावी, निःशुल्क घ्यावी, संमेलन ग्रंथ प्रदर्शनाची जबाबदारी घ्यावी त्यांनी स्वतः. म्हणजे दिल्लीत आहे म्हणून आम्ही येणार नाही, बेळगावमध्ये आहे म्हणून आम्ही येणार नाही, गोव्यात आहे म्हणून आम्ही येणार नाही, काळांचा व्यवसाय होत नाही, ही कारणं देऊ नयेत व्यावसायिकांनी. व्यवसाय करायला महामंडळ नाही बसलेलं तुमचं. ग्रंथ ही एक संस्कृती आहे आणि ते प्रदर्शन आहे, विक्री केंद्र नाही आहे महामंडळ हे पुस्तकांचं. मुद्दा असा आहे, हा झेंडा रोवला गेला आहे हे राज्य निर्माण झाल्यापासून भारताच्या राजधानीत पहिल्यांदा. या अशा नको नको त्या भूमिकांमुळे शासनाचे म्हणजे जनतेचे 2 कोटी रुपये आता घ्यायचे, आणि ज्यांचा पैसा आहे त्या लहान गावांना, सगळ्या विभागीय साहित्य संस्थांच्या शाखा लहान गावांमध्ये आहेत, तालुका पातळीवर आहेत, त्याच्याही खालच्या पातळीवर आहेत, त्यांना संमेलन घेऊ द्यायची नाही का? तिथे संमेलन का करायची नाही? पैसे वापरायचे जनतेच्या करातले, आणि त्यांनाच वंचित करायचं त्यांचंच संमेलन घेण्यापासून. हे चालू नाही शकत फार काळ. असो, आत्ताचा मुद्दा पुन्हा वेगळाच आहे. तो आहे, हे जे वंचित राहिलेले भाग आहेत संमेलन घेण्यापासून. संमेलन का घेतो आपण? भाषा, साहित्य, संस्कृतीचा, मराठीचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा, अभिरुची वाढावी, मराठीबद्दलचं प्रेम वाढावं, जागरूकता वाढावी, याच्यासाठी घेतो. ती फक्त गर्दीमध्ये वाढली पाहिजे का? गर्दीच्या ठिकाणी वाढली पाहिजे का? नगरात, महानगरात वाढली पाहिजे का? सर्वत्र वाढली पाहिजे. मराठी 12 कोटी लोकांची भाषा आहे. बृहन महाराष्ट्रात ती वाढली पाहिजे. बृहन महाराष्ट्रातल्या संमेलनांचा अनुशेष प्रचंड मोठा आहे, विदर्भातलाही मोठा आहे. सर्वाधिक संमेलनं पुणे, मुंबई आणि अवतीभोवतीच्या भागात झालेली आहेत. मराठवाड्याचे अनुशेष आहे, खानदेशचा तर अजून मोठा आहे, कोकणचंही आहे. हे जे आपलं मुंबई पुणे केंद्रित्व, साहित्य केंद्रित्व, गर्दी केंद्रित्व, राजकारण केंद्रित्व, धनसत्ता केंद्रित्व आहे ना, यांनी प्रचंड नुकसान होत चाललेलं आहे मराठी भाषेचा, वाङ्मयाचं, साहित्य व्यवहाराचं, साहित्य संस्थात्मक व्यवहाराचं.
त्यातून आपण बाहेर पडायलाच पाहिजे. स्वतःच्या भरोश्यावर तर आपण संमेलन करूच शकत नाही. आपण केलेला निधी जो आहे त्यात एक पैशाची भर आपण घालत नाही. मराठी भाषिक समाजाचं त्याबद्दल जागरूकता आपण वाढवत नाही. अनंत प्रश्न गुंतलेले आहेत याच्याभोवती. पण 63 वर्षानंतर राज्याच्या निर्मितीच्या पहिल्यांदा भारताच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय होऊ घातलेलं आहे, दिलं गेलेलं आहे. ही अतिशय आनंदाची, महामंडळाचे आभार मानण्याची, अभिनंदन करण्याची बाब आहे. खूप महत्त्वाची, ऐतिहासिक महत्त्वाची घटना आहे. त्याचं कारण असं आहे, केव्हा झालं होतं दिल्लीमध्ये संमेलन? एकमेव संमेलन झालेलं आहे. ते झालं होतं 1954ला, ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आकार ती चळवळ घेत होती. राज्य निर्माण व्हायचं होतं मराठी भाषिकांचं एक. त्या काळामध्ये दिल्लीमध्ये मराठीने हा झेंडा रोवला होता. कशासाठी? मराठी भाषिकांची भारतीय राजधानीमध्ये एक दबावगट असला पाहिजे की जो निर्णय प्रक्रियेवरती परिणाम केंद्र सरकारच्या टाकू शकेल, भाषेच्या संबंधात, साहित्य व्यवहाराच्या संबंधात, भाषा धोरणांच्या संबंधात. ही दृष्टी होती, जाण होती. 1954 साली काकासाहेब गाडगीळ, तेव्हाचे स्वागताध्यक्षसुद्धा अतिशय विद्वान, विचारवंत लेखक असत. केवळ धनवंत नसत, केवळ राजकारणी नसत, केवळ मंत्री नसत. आणि त्यांच्या आदेशाने आम्ही म्हणू ते करत नसाल तर पैसे देणार नाही, ही भाषा कोणी बोलत नसे. या व्यवहारात या धोक्यांचा शिरकाव व्हायचा होता. बराच सुरक्षित होता हा सगळा व्यवहार. आणि त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळसुद्धा निर्माण झालं नव्हतं. आणि 1954चं दिल्लीत झालेलं संमेलन जे आहे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं अधिवेशन होतं. महामंडळ 1961 साली निर्माण झाल्यावर या संमेलनांना आपण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची संमेलनं म्हणायला लागलो. तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी शास्त्रींसारखा गाढा विद्वान, पंडित, प्राच्यविद्येचे अत्यंत पुरोगामी, तार्किक विचार करणारे, बुद्धिनिष्ठ असा अध्यक्ष त्या संमेलनात दिल्लीत लाभलेला होता. मराठीचं वैभव होतं ते. मराठीचं स्वागताध्यक्ष हे मराठीचं वैभव होतं. संमेलनाध्यक्ष तर होतच होतं. 1954 नंतर आत्ता 77 वर्ष. का नाही इतके वर्ष आपण दिल्लीमध्ये हे संमेलन घेऊ शकलो? आपल्याच लोकांनी आपला घात केलेला आहे. 1991 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने निमंत्रण घेऊन आम्ही जवळजवळ त्यांना देऊ केल्यासारखी स्थिती जी होती ती मराठी माणसांनीच केलेल्या घातानी ते संमेलन. उद्या महामंडळाची सभा उद्या महामंडळ स्थळनिवड समितीच्या अहवालावर विचार करून निर्णय घेणार आणि आदल्या दिवशी रात्री कुठल्या तरी महाशक्तींच्या दबावाखाली त्या संस्थेने स्वतः दिलेलं निमंत्रण परत घेऊन महामंडळाला तोंडघशी पाडलं होतं. नाही तर तेव्हाच झालं असतं हे संमेलन 91 दिल्लीमध्ये. महामंडळाला ते बडोद्यात करावं लागलं. त्या पार्श्वभूमीवर आता 98 संमेलन दिल्लीमध्ये होतं. ही आनंदाची बाब आहे. मधल्या काळामध्ये 2 प्रयत्न पुन्हा झाले होते दिल्लीला संमेलन मागण्याचे, परंतु दिल्लीकरांनी घात केला असं सांगून दिल्लीत संमेलन होऊ न देणाऱ्या शक्तींनी ते प्रयत्न पुन्हा दिल्लीत संमेलन घेण्याचे हाणून पाडले. अमराठी माणसं नव्हते याच्यात, मराठीच माणसं होते. हा शाप आहे मराठीला, आपल्या व्यवहारांना, साहित्य संस्थात्मक व्यवहारांना सुद्धा. असो, तो ज्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, मत व्यक्त करण्याचा प्रांत आहे, त्याचा आपण आदर करू. पण आता हे दिल्लीत संमेलन होत आहे, हे सगळे अडथळे पार करून, ही आनंदाची बाब आहे. हा मराठीचा झेंडा जो दिल्ली सतत मराठीला हात लावू देत नव्हती, त्या दिल्लीमध्ये मराठीचा झेंडा काल रोवला गेला आहे. वसंत साठे असेपर्यंत मराठीमध्ये मराठी भाषिक समाजाची एक चांगला दबावगट होता. साठे गेल्यानंतर तो संपुष्टातच आला. आज 10, 15, 14
काय गट समूह तयार झाले असतील, पण त्यांची आपसात ऐक्य नाही आहे दिल्लीमध्ये अजूनही. त्यांची भाषा अशी आहे की हे जर त्या संमेलनात येणार असतील तर आम्ही तिथे येणार नाही. अरे मराठीचं संमेलन आहे, त्या व्यक्तींचं तुमचं आमचं संमेलन नाही आहे, का नाही येणार? ना का येऊ, तुमच्याशिवाय संमेलन होणारच आहे ना. पण ही काय भाषा झाली? एका 12 कोटी मराठी जनतेच्या अस्मितेचं प्रतीक असलेलं हे साहित्य संमेलन, हे उत्साहाने 4 ते 5 लाख लोक दिल्ली आणि दिल्लीच्या सीमावर्ती प्रदेशामध्ये मराठी भाषिक आहेत. उगाच नाही चालत मराठी वृत्तपत्रांच्या मुंबईतल्या पुण्यातल्या तिथे आवृत्त्या. उगाच ते तिथे आपली प्रतिनिधी ठेवत नाही आहेत फक्त राजकीय बातम्या दिल्लीतल्या राजकारणाच्या छापण्यासाठी. वाचक आहे मराठी म्हणून आवृत्त्या चालतात. अजूनही दिल्लीत मराठी शिक्षण संस्था चालवणारे निष्ठेनी लोक आहेत. त्या सगळ्यांना बळ कोण देणार? महाराष्ट्र सरकारने तर कधीच बंद करून टाकले दरवाजे बळ देण्याचे. दिल्ली विद्यापीठामध्ये मराठी भाषा विभाग जो होता, डॉक्टर निशिकांत मिरजकर निवृत्त झाल्यानंतर तो विभाग जो बंद पडला, ज्याच्याकडे आम्ही सतत राज्य सरकारचं केंद्राचं लक्ष वेधत राहिलो, दुर्लक्ष केलं आहे घोर त्याच्याकडे. एकेकाळी महाराष्ट्र सरकार मराठी विद्यासाठी पोस्ट देत असे, त्याचं वेतन देत असे, अनुदान देत असे, सगळं बंद होऊन गेलेलं आहे. कोण करेल मराठीचं रक्षण, मराठीचा प्रचार प्रसार? फक्त उत्सव गर्दीसाठी आहे का मराठी शासकीय आणि आमच्याही पातळीवर? त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमधल्या आपच्या सरकारने मराठी अकादमीची घोषणा केली. अजून काही भाषेच्या अकादमींची घोषणा केली होती, पण ती राजकीय होती. ते पुढे सरकलंच नाही त्यातलं. दिल्लीमधून सगळ्या भारतीय भाषांची आकाशवाणीवरची राष्ट्रीय वार्तापत्र बंद करून भारतीय भाषांचं प्रचंड अवमूल्यन करणं व्यंकय्या नायडूंच्या काळामध्ये प्रत्यक्ष घडलं. पण त्याच्याही आधीच्या सरकारने ही कृती प्रशासनाने सुरू केलेली होती. का तुम्हाला भारतीय भाषांच्या अस्मिता दिल्लीतून बाहेर काढायच्या होत्या आकाशवाणी भवनातून? त्या राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या निमित्ताने या ज्या राष्ट्रीय प्रत्येक भाषा राष्ट्रभाषा आहे मराठीसह, राष्ट्रीय वार्तापत्राच्या निमित्ताने हे ठसत होतं प्रत्येक भाषेचं राष्ट्रीय महत्त्व, आणि संपूर्ण राष्ट्रभर ते वार्तापत्र जात असे आकाशवाणीवरून. ते तुम्ही त्या त्या राज्यांच्या भाषिक राज्यांच्या राजधानीत ढकलून दिलं आणि तिथूनही ते पलीकडे त्याची वाताहत करत आज त्याचा सगळा दर्जा, गुणवत्ता, त्याचं महत्त्व संपूर्ण टाक. हे भारतीय भाषांचं जे अवमूल्यन आहे मराठी सकट, 10 वर्ष झाले मराठीला केंद्र सरकार दर्जा देण्याचं सतत टाळत आहे, आणि या मराठीचं संमेलन दिल्लीमध्ये होऊ देण्याचं टाळतायत लोक. या सगळ्यांवर मात करून महामंडळाने हे संमेलन जे दिल्लीला दिलं, ही म्हणून ऐतिहासिक महत्त्वाची घटना आहे. दिल्लीमध्ये मराठी भाषिक समाजाची सक्षम आणि समर्थ असा दबावगट नाहीसा झालेला आहे. काय दबाव आहे केंद्रावर? मराठी राज्यकर्त्यांचा, मराठी मंत्र्यांचा, मराठी भाषिक आमदाराचा, मराठी भाषिक समाजाचा काडीचाही नाही. असता तर 10 वर्ष कशाला मराठीच्या अभिजात दर्जासाठी वणवण आपण पाठपुरावा करत राहिलो आहोत. त्यामुळे हे जे संमेलन दिल्लीत होत आहे हे केवळ साहित्य संमेलन म्हणून याच्याकडे बघू नये. मराठी भाषिक समाजाच्या दृष्टीने भारतात, मी तर म्हणतो की प्रत्येक भारतीय भाषेचं असं संमेलन दिल्लीमध्ये व्हायला हवं आहे. दुर्दैवाने इतर भाषांजवळ आपल्यासारखं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परंपरा नाही आहे. पण जी काही त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे विश्व तामिळ संमेलन आहे, तेलुगू संमेलन आहे. करावं दिल्लीत त्यांनी वर्षातून एक तरी संमेलनं त्यांच्या सरकारने दाखवून द्यावं संपूर्ण केंद्र सरकारला, राज्यांना, देशाला आपापल्या भाषांचं काय महत्त्व आहे ते. राजधानीमध्ये एखाद्या भाषेची कृती होणं, मेळावा होणं, संमेलन होणं, याला ऐतिहासिक महत्त्व असतं. ती ऐतिहासिक घटना असते, तिचा एक प्रभाव वेगळा असतो. सगळ्या जगाचं लक्ष, आंतरराष्ट्रीय पातळीवरती लक्ष वेधलं जातं त्या भाषेकडे, त्याच्या भाषिक व्यवहाराकडे, साहित्य व्यवहाराकडे. गर्दी किती होणार आहे कुठे, हा निकष नाही असू शकत, असूच नाही आहे. हे जे महत्त्व आहे, भाषा टिकली तर साहित्य टिकेल ना. तुमची भाषाच जर मराठी माध्यमांच्या शाळा तुम्ही बंद करतात, शैक्षणिक धोरण एक सांगतं, तुमचं राज्याचं धोरण वेगळं सांगतं, मराठीचं इंग्रजीकरण, इतकी आव्हानं आज मराठी समोर आहेत, आणि त्याच्यामध्ये राज्याचा आणि केंद्राच्या धोरणांचा वाटा प्रचंड मोठा आहे. त्याच्यावर जोपर्यंत भाषिक समाजांचा दबाव नाही आहे, जसा दाक्षिणात्यांचा आहे आपल्या राज्यकर्त्यांवरती, केंद्रावरती सुद्धा, तसा आमचा नाही आहे, आपला नाही आहे.
त्यामुळे त्यांच्या भाषा साहित्य संस्कृती सुरक्षित आहे. इजा आपल्याला काय होते आहे? आपण शरणागत आहोत दिल्लीश्वरांना सतत. पक्ष कोणताही असो, आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही आहे, सत्ता कोणाची असो. त्यामुळे दिल्लीमध्ये होऊ घातलेलं हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जेव्हा केव्हा होईल, या संमेलनाच्या मागे दिल्लीकरांनी दिल्लीतल्या सगळ्या ज्या काही 14, 15, 16, 20, 25 समूह, गट, संस्था असतील, ही भाषा वापरू नये की हे येणार असतील तर आम्ही नाही, ते येणार असतील तर आम्ही येणार नाही. ज्यांना यायचं नाही त्यांनी येऊ नये, पण अटकाव करू नये. आता नाक कापून अपशकून करू नये, खूप करून झाले. जरा एक मराठी ऐक्याचं राजधानीमध्ये काहीतरी आपण दाखवू की नाही मराठी भाषिक ऐक्य. महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांचं, देशातल्या, बृहन महाराष्ट्रातल्या, विदेशातल्या मराठी भाषिकांचं ही संधी आहे, ती घेतली पाहिजे. आणि म्हणून ही ऐतिहासिक घटना आहे. आणि म्हणून हा जो मराठीचा झेंडा दिल्लीत काल रोवला गेलेला आहे, तो जरा 12 कोटी मराठी भाषिकांच्या हाताने ती ध्वजा नुसतंच गाणे आणि कविता लिहून आणि मोठ्याने गळे काढून नाही होणार आहे. मराठीचं भलं गीतं ऐकून परिवर्तन हे नुसत्या विचारांनी नसतं, ते कृतींनी होत असतं. आणि ही जी कृती घडलेली आहे, मराठी भाषेच्या साहित्याच्यात नव्हे, संमेलनाच्यात नव्हे, मराठी भाषिक समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची अशी कृती काल घडलेली आहे. तिचं आपण सगळ्यांनी आधी अत्यंत मनःपूर्वक स्वागत केलं पाहिजे. महामंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे. ज्या सरहद संस्थेने हे संमेलन निमंत्रित केलेलं आहे, तिचं काम फार मोठं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात आहे आणि ते भारतीयत्वाचं काम करत आहेत. त्यामुळे एक बहुभाषिकत्व, बहुसांस्कृतिकत्व असा एक सरहदच्या मागे मोठा इतिहास उभा आहे कामाचा. अशा संस्थेने दिल्लीसारख्या ठिकाणी हे संमेलन निमंत्रित केलेलं आहे. त्यांचे खरं म्हणजे आधी आपण आभार मानले पाहिजे, त्यांनी हे निमंत्रित केल्याबद्दल, महामंडळाचे त्यांना हे दिल्याबद्दल, तो विश्वास दाखवल्याबद्दल. आणि ज्या ज्या लोकांनी त्याला सहकार्य देऊ करण्याच्या घोषणा केलेल्या आहेत, जाहीर केलेलं आहे, त्या सगळ्या दिल्लीतल्या मराठी, अमराठी भाषिक अशा सगळ्या अधिकारी समाजाबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आणि हा जो झेंडा रोवला गेलेला आहे, असा इतरही भारतीय भाषांचा झेंडा दिल्लीमध्ये रोवण्यासाठी आपण परस्परांच्या हातात हात घालून सहकार्य केलं पाहिजे. कारण सगळ्या भारतीय भाषांची स्थिती जवळजवळ सारखी आहे. इंग्रजी साम्राज्यवादानी, वंशवादानी ह्या सगळ्या गिळंकृत केलेल्या आहेत भाषा, साहित्य, संस्कृती हळूहळू. त्यासाठी या कृतीचं जे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक मोल आहे, हे नीट जाणलं पाहिजे. धन्यवाद.